वेलकम टू TNA. माझं नाव प्रदीप आणि ऑलरेडी आपण चालू घडामोडी संदर्भात जी आपली लेक्चर सिरीज स्टार्ट केली आणि याचा मेन ऑब्जेक्टिव्ह हा आहे की महाराष्ट्रातील येणारी कोणती एक्झाम म्हणजे ती क्लास 1 असेल क्लास 4 असो, त्या प्रत्येक एक्झामसाठी एक घटक आपला इम्पॉर्टंट आहे, तो आहे चालू घडामोडी. आणि त्या अनुषंगाने आज जो आपण सेशन बघतोय तो फक्त महाराष्ट्राच्या संबंधित काय बघतोय, चालू घडामोडी. त्याचा आपण पहिला आजचा क्वेश्चन जर बघितला आपण, फर्स्ट क्वेश्चन की अलीकडील कोणत्या भाताच्या जातीला, काय विचारलं तरी, भाताच्या जातीला भौगोलिक मानांकन मिळालं आहे. आता भौगोलिक मानांकन आहे त्यालाच बोलतात जिओग्राफिकल इंडिकेशन. काय बोलतात त्याला? जिओग्राफिकल इंडिकेशन. आणि जर आपण विचार केला भारताचा पहिला GI कोणता आहे, त्याने जर असा विचारला तर त्याला काय बोलणार आपण? दार्जिलिंग टी. हा आपण त्याचा एक पॉइंट एक सांगू शकतो. त्याचप्रमाणे अलीकडेच कोणत्या भाताच्या जातीला, तर आपण काय सांगणार? आंबेमोहर, वाडा कोलम, इंद्रायणी आणि जीरा आहे. आता हा जो लॉजिक सांगता येईल ना, कुठे हा ठिकाण कुठल्या भाताच्या कांद्याला, तर सांगू शकतो महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये पण आपण सांगू शकतो पालघर. ठीक आहे. आणि पालघरमध्ये आपण याचा राईट आन्सर काय सांगू शकतो? वाडा कोलम. कारण की GI टॅग ना त्या एरियाच्या नावावरनं त्याला दिला जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल याच्यात काय सांगितलं त्यांनी? वाडा कोलम. ठीक आहे मित्रांनो, बघा आता वाडा कोलम याच्यावरनं समजते वाडा कुठं येतोय? पालघरमध्ये येतोय. आणि या वाडा कोलमला हा काय आपण सांगू शकतो की भाताची एक जात आहे. भाताची एक जात आहे किंवा त्याला आपण झिनी तांदूळ या स्वरूपात पण त्याच्यात लोकल एरियामध्ये तो फेमस आहे. त्यामुळे वाडा कोलम काय भेटले त्याला? GIचा टॅग त्याला भेटलेला आहे. याच्यामध्ये बघा GIचा टॅग जेव्हा भेटतो तेव्हा त्याला आपण बोलतो की विशिष्ट त्याच्यामध्ये एक पद्धत असते. आणि GIचा टॅग दिला जातो, तो GIचा टॅग तो आपण बोलू शकतो की 10 वर्षासाठी काय दिला जातो? तो GI टॅग 10 वर्षासाठी तो दिला जातो. राईट ना? म्हणजे तो GI टॅग 10 वर्षापर्यंत राहील. याच्यामध्ये जर एखाद्या वस्तूला GIचा टॅग दिला तर आपण सांगू शकतो त्या वस्तूची काय होते? निर्यात वाढते. हा त्याचा मेक उद्देश आपण सांगू शकतो. सेकंड जर बघितलं आपण याच्यामध्ये नेक्स्ट आणि या GI टॅगचा काय सांगू शकतो? एक सर्टिफिकेट त्यांना दिला जातो, त्या बेसवरती GI टॅग सांगू शकतो आपण. नेक्स्ट बघितलं याच्यामध्ये दैनंदिन जीवनात हिंदी भाषेचा उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी याला आपण अंमलबजावणी बोलू शकतो. प्रतिष्ठित राजभाषा पुरस्कार 2021 कोणत्या बँकेला प्रदान करण्यात आलेला आहे? कोणता विचारलं बघा. हिंदी भाषेचा अंमलबजावणीसाठी बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ महाराष्ट्र किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया आणि भारतीय रिझर्व्ह बँक. त्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी? हिंदी भाषेचा आपण सांगू शकतो हिंदी भाषेचा वापर आणि त्या वापरासाठी हिंदी भाषेच्या वापरासाठी त्या बँकेने काय केलंय? प्रोत्साहन दिलंय. त्या बँकेने काय दिलंय? प्रोत्साहन दिलंय. हा त्याच्या मागचा मेन काय उद्देश आहे? हिंदी भाषेच्या वापरासाठी काय दिलेलं आहे? प्रोत्साहन दिलेलं आहे. हा त्याच्यासाठी उद्देश आहे. आणि हा कोणता सांगू शकतो आपण? बँक ऑफ महाराष्ट्र जिने आहे तिने हिंदी भाषेच्या उत्कृष्टतेसाठी आपण दैनंदिन जीवनात काय केलेलं आहे? पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. त्याच्यासाठी आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. जर बघितलं आपण महाराष्ट्र, बँक ऑफ महाराष्ट्र, त्याची स्थापना किंवा त्याचा बोलू शकतो आपण हेडक्वार्टर कुठे आहे? तिचा हेडक्वार्टर आपण सांगू शकतो पुण्यामध्ये. राईट ना? हेडक्वार्टर कुठं सांगू? पुण्यामध्ये. तसेच बँक ऑफ महाराष्ट्र आपण काय बोलू शकतो? ती खाजगी आहे का? नाही. तर बँक ऑफ महाराष्ट्र आपण काय बोलू? ती सार्वजनिक क्षेत्रातील काय आहे? ती बँक आहे. कोणती? बँक ऑफ महाराष्ट्र. नेक्स्ट क्वेश्चन बघितलं आपण जर अग्रणी बँक ही धनंजय गडगिल यांच्या शिफारशीवरनं काय बोलणं त्याला आपण? धनंजय गडगिल यांच्या शिफारशीवरनं एक बँक जी असेल, एक बँक ती काय करेल? एक बँक असेल ती एक जिल्हा दत्तक घेईल. एक जिल्हा दत्तक घेईल. आता तुम्ही मला जिल्हा दत्तक घेणे म्हणजे काय नाही, तर जिल्हा दत्तक घेणे म्हणजेच काय करायचं की त्या जिल्ह्यामध्ये आपण सांगू शकतो की एकूण अनएम्प्लॉयमेंट किती आहे किंवा किती लोकांना लोनची गरज आहे, तर त्याचा काय केलं जाईल? एक आढावा त्याचा एक चेक केला जाईल. हिंदी भाषा पुरस्कार 2021 आपण कोणाला सांगू शकतो? अनामिका. ठीक आहे. आपला एक आणखीन एक क्वेश्चन आहे. मराठी भाषा साहित्य पुरस्कार, मराठीसाठी जो साहित्य भाषा पुरस्कार आहे तो कोणाला दिला जातो? आपण एक नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघू. नेक्स्ट जर बघितलं सेम क्वेश्चन आहे, पहिला क्वेश्चन बघितला होता आपण तो अलीकडेच पांढऱ्या कांद्याचे काय सांगितलं? पांढऱ्या कांद्याचे व्हाईट ओनियन भौगोलिक मानांकन करण्यात आले आहे. पांढरा कांदा मुळात कोणत्या ठिकाणाशी संबंधित आहे? काय सांगणार त्याला? 1 शिवनेरी, 2 वर्धा, 3 अलिबाग आणि 4 चिपळूण. असे एकूण पर्याय किती दिलेले आहेत त्यांनी? 4 पर्याय दिलेले आहेत. शिवनेरी दिले, वर्धा दिले, अलिबाग दिले आणि चिपळूण दिले. आता याच्यामध्ये आपण एक लॉजिक लावू शकतो की काय
की पांढरा कांदा. आता पांढरा कांदा म्हणजे अशी आहे की याला बोललं जाते अँटीऑक्सिडंट. ठीक आहे ना. काय बोललं जाते? अँटीऑक्सिडंट. म्हणजेच अँटीऑक्सिडंट म्हणजेच काय, तर याच्यामध्ये इम्युनिटी जी आहे, इम्युनिटी किंवा आपण बोलू शकतो रोग प्रतिकार क्षमता, ही काय असते याच्यामध्ये वाढते व्हाईट कांदा खाल्ल्याने. किंवा व्हाईट कांदा आपण स्वीटीस बोलू शकतो की व्हाईट कांद्याला मागणी जास्त आहे. आणि हा तुम्हाला कुठं भेटतो माहितीये? अलिबागमध्ये. तुम्ही जर अलिबागच्या मार्केटमध्ये गेलात, अलिबागला जाताना तुम्हाला दिसेल की हा काय असेल? व्हाईट कांदा. म्हणजे व्हाईट कांदा ह्या टाईपचा दिसतो. अलिबाग व्हाईट ओनियन गेट्स GI टॅग. काय बोलू शकतो त्याला? GI टॅग कोणाला भेटलेला आहे? व्हाईट कांद्याला भेटलेला आहे. आणि हा आपण दुसरा GI टॅग सांगू शकतो. पहिला GI टॅग आपण कोणतं सांगितलं? वाडा कोलम, जो पालघरमध्ये येतो वाडा. आणि आता आपण सांगितला अलिबाग रायगडमध्ये. ठीक आहे. आणि याच्यामध्ये जर याची खास इम्पॉर्टन्स जर बघितलं आपण, तर हा त्या दृष्टिकोनातून आहे किंवा आपण त्याला बोलू शकतो की न्यूट्रिशन किंवा पोषणयुक्त तो काय एक आहार आहे. त्यामुळं व्हाईट ओनियनची जगभरात काय असते किंवा भारतामध्ये सुद्धा याची काय मागणी सर्वात जास्त आहे. आणि जर अलिबागला बघितलं तर कोणत्या मातीमध्ये, ठीक आहे ना, याची जी लागवड जी आहे का व्हाईट कांद्याची, त्या लागवडीसाठी, त्या कांद्याच्या लागवडीसाठी मातीमध्ये आपण काय बोलतो? सल्फरचा प्रमाण काय असला पाहिजे? कमी असला पाहिजे. आणि अलिबागमध्ये तुम्हाला जर बघायला भेटेल तर सल्फरचा प्रमाण काय असतो? कमी असतो. हा त्याच्यासाठी आपण एक पॉइंट जिओग्राफिकलच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्ही लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट क्वेश्चन बघितलं. पुण्याजवळ प्रस्तावित अतिथीगृह प्रकल्पासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि कोसिस ई मोबिलिटी यांच्यात किती कोटी रुपयांचा करार झालेला आहे? ठीक आहे. आता क्वेश्चन काय विचारलं बघा. कोसिस ई मोबिलिटी. आता तुम्हाला समजलं असेल मोबिलिटी, राईट ना. आता याचे दोन टर्म आहेत. तुम्हाला लगेच समजेल की नेमकी हा क्वेश्चन का विचारला आणि क्वेश्चनचा इम्पॉर्टंट काय. ई म्हणजेच आपण काय बोलतो? इलेक्ट्रॉनिक. ठीक आहे. ई म्हणजेच काय आपण बोलतो? इलेक्ट्रॉनिक. आता इलेक्ट्रॉनिक काय असेल ते इलेक्ट्रॉनिक वाहने. ठीक आहे ना. इलेक्ट्रॉनिक वाहने संदर्भात ही काय कंपनी, आणि कंपनी कुठे आहे आपण सांगू शकतो? पुण्याला होते. आणि काही कंपनी करणार आहे की इलेक्ट्रॉनिक वाहनासाठी जी बॅटरी तिचं काय करेल? हे उत्पादन करेल. त्या संदर्भात हा क्वेश्चन विचारलाय. त्यामुळे आपण राईट आन्सर काय सांगू? 2823 कोटी. आणि आता गव्हर्नमेंटचा मोस्ट ऑफ फ्युचर आपण काय सांगू शकतो? का इलेक्ट्रॉनिक वाहन यांच्याकडे गव्हर्नमेंटचा काय जास्त त्याच्यावरती फोकस आहे. नेक्स्ट सांगू शकतो आपण ई व्हेकल सिटी. तुम्हाला जर विचारला ई व्हेकल सिटी, तर ई व्हेकल सिटी आपण काय सांगू शकतो याच्यामध्ये? ई व्हेकल सिटी केविडिया, काय सांगणार त्याला? केविडिया गुजरात. भारताची पहिली ई व्हेकल सिटी काय सांगणार? केविडिया गुजरात. तुम्हाला जर फेम विचारला, फेम कशाच्या संदर्भात आहे, तर फेम लक्षात ठेवायचं मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक व्हेकल. कशा संदर्भात आहे? इलेक्ट्रॉनिक व्हेकल याच्या संदर्भात कोणती योजना आहे? फेम. ठीक आहे. आणि ह्याला कहतात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC. ठीक आहे. त्याच्यानंतर फक्त लक्षात ठेवायचं फेम काय, तर फेम म्हणजे इलेक्ट्रिकल व्हेकल. त्याच्यानंतर तुम्हाला ई व्हेकल सिटी विचारलं तर केविडिया गुजरातमध्ये येतो. ठीक आहे. हाच आपण जर बघितलं तर स्टॅच्यू ऑफ युनिटी पण आपल्याला कुठं तर केविडिया गुजरातमध्ये आपल्याला बघायला भेटतो. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. महाराष्ट्र राज्य बखर महामंडळाने अलीकडेच कोणत्या ठिकाणी ॲग्रो लॉजिस्टिक पार्क उभारण्याची निर्णय घेतला आहे? कोणता सांगतोय? ॲग्रो लॉजिस्टिक पार्क. तर ॲग्रो लॉजिस्टिक पार्क म्हणजेच काय? ती शेतकऱ्यांसाठी जी शेती असेल त्याच्यातून जो उत्पादन निघेल, ठीक आहे ना, जो उत्पादन निघेल त्या उत्पादनाला काय केलं जाईल? त्याच्यावरती प्रक्रिया केली जाईल, प्रोसेस केलं जाईल. प्रोसेस केल्यानंतर तो होलसेलरकडे जाईल, होलसेलरकडनं तो मार्केटमध्ये जाईल. याच्यामध्ये काय होतो की मार्केटमध्ये आणि आपण बोलू शकतो ग्राहक याच्यामध्ये खूप सारा टाइम निघून जातो. ठीक आहे ना. कारण की याच्यामध्ये खूप सारी प्रोसेस असते. त्या अनुषंगाने हे ॲग्रो लॉजिस्टिक पार्क काय करेल? काम करेल. आणि उभारण्याचा निर्णय कुठे घेण्यात आलेला आहे? रायगड जवळील चिखली, औरंगाबाद जवळील पैठण, पुण्याजवळील आळंदी आणि औरंगाबाद जवळील वैजापूर. याच्यामध्ये दोघांमध्ये कन्फ्युज होतो 2 आणि 4. कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपल्याला कंपॅरिझन बेसवरती जेव्हा क्वेश्चन विचारला जातो, कंपॅरिझन बेसवरती, तर ऑलमोस्ट 50% आपलं काम तिथंच होऊन जातो. कारण की त्या 50% मध्येच तुम्हाला काय भेटेल? आन्सर भेटेल. मग याच्या बघितलं तर आपण काय सांगू शकतो? औरंगाबाद जवळील पैठण हा आपण एक राईट आन्सर सांगू शकतो. का जिथं ॲग्रो लॉजिस्टिक पार्क काय केले जातील? स्थापन केले जातील. आणि याची प्रोसेसिंग कशी असते की प्रोडक्शन काढला, प्रोसेसिंग केली,
रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि त्याच्यानंतर त्याला ॲग्रो पार्क हे कनेक्ट केले जातात. हा त्याच्या मागे काय उद्दिष्ट आहे. जर तुम्ही बघितलं भारताचं आपण आता सांगू शकतो की समृद्धी जो हवे 701 किलोमीटर, राईट ना, 701 किलोमीटर का आपला समृद्धी हवेत. आणि याच्यामध्ये आपण ऑलमोस्ट सांगतो ऑलमोस्ट 390 काय गावांना हा कनेक्ट केला जाणार आहे. 390 गावांना, म्हणजे सुरुवात कुठून होती इथं ठाणेपासून तर आपण सांगू शकतो नागपूर शिवमन म्हणून, नागपूरचा शिवमन पर्यंत काय आहे. आणि याच्या प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही बघितलं प्रत्येक ठिकाणी काय केले जातील लॉजिस्टिक पार्क बनवले जातील. ठीक आहे, आणि लॉजिस्टिक पार्क बनवले जातील याच्या प्रत्येक ठिकाणी. म्हणजे हे जस्ट याच्या क्वेश्चनच्या अनुषंगाने आपण त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जातोय. म्हणजेच काय की समृद्धी महामार्ग हायवे जो बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलेलं आहे समृद्धी महामार्ग हायवे, तो 701 किलोमीटरचा काय बोलणार आपण मुंबई ते नागपूर जो कनेक्ट होते तिथे सुद्धा काय केलं जातील लॉजिस्टिक पार्क बनवले जातील. कशासाठी ते याच्याच तात्पर्यासाठी किंवा याच्या उद्दिष्टाचे सॉल्व्ह करण्यासाठी. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघितला. पुण्यातील गिरीप्रेमी संस्थेच्या कोणत्या 2 महिलांनी गंगोत्री 1 शिखरावर यशस्वी चढाई केली आहे. कशावर सांगते मी गंगोत्री 1. ठीक आहे, गंगोत्री 1 प्रीती देसाई आणि बबिता मुंडे. त्याच्यानंतर आपल्याला त्यांनी आणखीन एक नाव दिलंय नमिता केसकर, दीपिका देशपांडे, पूर्व शिंदे आणि सिया तलवडकर, अमिता गायकवाड आणि आदिती पलगावकर. कारण या क्वेश्चन मध्ये इम्पॉर्टंट काय दिलेलं आहे की गंगोत्री 1 सांगितलं त्यांनी. आता गंगोत्री 1 तुम्हाला माहिती असेल आणि काय सांगितलं गिरीप्रेमी संस्था ही अशी संस्था आहे की तुम्हाला ट्रेनिंग देते की माउंटेनवरती कसं चढायचं. आणि याच्यामध्ये आत्ता रिसेंटली महाराष्ट्राच्या 2 आपण सांगू शकतो गिर्यारोही, त्यांचं नाव आहे पूर्वा शिंदे आणि स्नेहा तलवटकर, या 2 महिलांनी काय केला गंगोत्री 1 शिखर केला. आता तुम्ही बोला गंगोत्री 1 म्हणजेच याला आपण काय सांगू शकतो की गंगोत्री. ठीक आहे, हा गंगोत्रीचा भाग आहे. तर आपण याला सांगताना काय सांगणार की हा हिमालयाचाच भाग आहे. कुठला भाग आहे हिमालयाचाच पर्वत आहे. ठीक आहे, हिमालयाच्या पर्वतामध्ये पण आपण याच्यामध्ये एक पॉईंट सांगू शकतो गडवाल. काय इथं गडवाल हिमालय आहे त्याला आपण बोलणार गडवाल हिमालय. आणि गडवाल हिमालयाचे 3 पार्ट पडतात त्याला आपण बोलतो गंगोत्री 1 आणि सेकंड एक सांगू शकतो गंगोत्री 2 आणि थर्ड सांगू शकतो गंगोत्री 3. त्यामुळे ज्यांनी जो सर केलेला सर्वात उंच तो कोणता आहे गंगोत्री 1. आणि याच्यामध्ये पण सांगू शकतो गंगोत्री 1 मध्ये आपण जेव्हा आपण काय गंगा नदीचा उगम कुठून होतो गंगोत्री मध्ये होतो. तर गंगा नदीचा जेव्हा उगम होतो तेव्हा तिला काय बोलले जाते भगीरथ. काय बोलतात तिला मित्रांनो भगीरथ बोलतात. आणि जेव्हा अलकानंद त्याला दुसरी नदी भेटते तेव्हा देवप्रयागची इथे तेव्हा तिथून ती गंगा नदीचा स्टार्ट होतो. तर हा आपला पॉईंट आपण लक्षात ठेवू शकतो की पूर्वा शिंदे आणि स्नेहा तलवटकर याच्याने काय झालेला आहे तो हा त्यांचा फोटो आहे. त्यांनी गंगोत्री शिखर सर केलेला आहे. त्याच्यानंतर मिशन कवच कुंडल ही कशाच्या संबंधित आहे. काय विचारलं मिशन कवच कुंडल पोलिओ लसीकरण, डेंग्यू लसीकरण, कोरोना लसीकरण आणि मलेरिया लसीकरण. आणि आपण सांगू शकतो ही जी योजना आहे ठीक आहे ही योजना कोणी लॉन्च केली होती राजेश टोपे. आणि या योजनेचे मेन काय होता की वॅक्सिनेशन आपण काय बोलतोय पर डे वॅक्सिनेशन काय करायचं त्यांना कंप्लीट करायचं होतं. पर डे वॅक्सिनेशन त्यांना कंप्लीट करायचं होतं एक टार्गेट होता. आणि जे लोक मृत झाले होते कोरोनाच्या पिरियडमध्ये त्या व्यक्तींच्या नातेवाईकांना काय ॲटलिस्ट किंवा वारसदार जे असतील 50,000 रुपये काय दिले जातील. त्यामुळे आपण नेमकी काय म्हणणार ही योजना काय होती कोरोना लसीकरणाच्या संदर्भात. त्यामुळे तुम्हाला जर क्वेश्चन आला मिशन कवच कुंडल तर आपण काय लक्षात ठेवायचं मिशन कवच कुंडल अभियान कधी राबवलं होतं बघा 8 ते 14 ऑक्टोबर या पिरियडमध्ये हा राबवला होता. आणि कशा संदर्भात होता कोरोना लसीकरणाच्या संदर्भात. नेक्स्ट आपण बोलू राज्यातील पहिली वन्यजीव डीएनए तपासणी प्रयोगशाला कुठे करण्यात आली आहे. काय विचारलंय वन्यजीव डीएनए तपासणी प्रयोगशाला औरंगाबाद, मुंबई, नाशिक, नागपूर. क्वेश्चन का इम्पॉर्टंट आहे हा कारण की पहिली विचारलंय. कारण की ऑलरेडी आपण सांगू शकतो केंद्र सरकारची ऑलरेडी काय सांगू शकतो डीएनए चाचणी तपासणी केंद्रशाला आहे. मग ती कुठे आपण सांगू शकतो देहराडून. ठीक आहे ना ते आपण देहराडून सांगू शकतो किंवा आपण सांगू शकतो हैदराबाद. ठीक आहे ना देहराडून किंवा हैदराबाद ह्या ठिकाणी आहे. पण पहिल्यांदा कोणत्या तरी राज्य सरकारने हा उपक्रम राबवलाय. कोणता पहिल्यांदा राज्य सरकारने उपक्रम राबवला आणि तो राज्य कोणता आहे महाराष्ट्र. कोणत्या राज्याने राबवलाय तो राज्य
महाराष्ट्र. आता तुम्ही बोलाल सर की वन्यजीव डीएनए म्हणजेच काय, तर तुम्हाला माहिती आहे की पोचिंग म्हणजेच काय, आपण त्याला बोलतो प्राण्यांची शिकारी होते. तर प्राण्यांची शिकारी झाल्यानंतर प्राण्यांचा डीएनए केला जातो, त्यांच्यावर एक अंदाज लावता येऊ शकतो. क्रिमिनल कोण आहे त्याला पकडला जाऊ शकतो की नेमकी शिकार कशी झालेली याचा एक अंदाज, त्यामुळे डीएनए चाचणी केली जाते. आणि ती चाचणी महाराष्ट्रामध्ये काय सांगू शकतो आपण, नागपूर या ठिकाणी, महाराष्ट्रामध्ये पण काय सांगू शकतो, नागपूर या ठिकाणी ही डीएनए चाचणी काय त्यांनी केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघितला आपण. नेक्स्ट, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. क्वेश्चन दीपिशा भोईर, रुपाली चाकणकर, अनन्या परदेशी आणि विजेता अभ्यंकर. जर बघितलं तर ह्या ज्या महिला आहेत ह्या राष्ट्रवादी काँग्रेसशी त्यांचा सहभाग त्याच्यामध्ये आहे. आणि याच्यामध्ये आपण राईट आन्सर सांगू शकतो रुपाली चाकणकर. काय बोलणार ना, रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड केलेली आहे. जर क्वेश्चन तुम्हाला हा आला, राज्य महिला आयोग हा जो आयोग आहे याला घटनात्मक दर्जा आहे का, राईट ना, घटनात्मक दर्जा आहे का, तर आन्सर इज काय, नो येईल. कारण की ही काय वैधानिक संस्था आहे, आपण सांगू शकतो वैधानिक कायद्यानुसार याची एक तरतूद केलेली आहे, पण याला घटनात्मक दर्जा नाही आहे, राज्यघटनेमध्ये याची तरतूद नाही आहे. त्यामुळे ही फक्त महाराष्ट्र राज्यापुरता काम करेल. आणि सांगू शकतो की याच्यामध्ये एक कोण असेल, अध्यक्ष असेल या आयोगामध्ये, आणि आपण सांगू शकतो 6 कोण असेल, सभासद असतील. ठीक आहे, 6 कोण असेल, सभासद असेल. आणि ते आता जस्ट निवड झाली ती रुपाली चाकणकर. सेकंड, हा महाराष्ट्र राज्य आयोग आणि त्याचा समान हक्क आपण एक लोगो सांगू शकतो. ठीक आहे. सेकंड आपण बोलू शकतो, राज्यातील शेतकऱ्यांना वेळेवर आणि सुलभ पीक कर्ज देण्यासाठी राज्य सरकारने कोणती योजना सुरू केली आहे. काय बोलतोय मी, राज्यातील शेतकऱ्यांना वेळेवर आणि सुलभ कर्ज देण्यासाठी राज्य सरकारने कोणती योजना केली आहे, तर त्याला बोलणार कृषी कर्ज मित्र योजना. आता कृषी कर्ज मित्र योजना म्हणजेच काय, तर शेतकऱ्यांना सहजपणे उपलब्ध होणारा कर्ज. शेतकऱ्यांना सहजपणे उपलब्ध होणारा कर्ज म्हणजेच काय, आपल्याला माहिती आहे डॉक्युमेंटेशन क्लिअर काम करायला लागतो. ते डॉक्युमेंटेशनचं काम इझी करण्यासाठी त्यांनी ही योजना दिलेली. आणि याच्या जोडीला आपण जर बघितलं प्रधानमंत्री फसल विमा योजना, तर याच्या अंतर्गत पण शेतकऱ्यांना किती 20,000 रुपये शेतकऱ्यांना काय दिले जातात, त्यांना जे इन्स्टॉलमेंट दिले जातात ती. आणि वर्षाला आपण बोलू शकतो 6,000 रुपये काय प्रत्येक शेतकऱ्यांच्या अकाउंटला जमा होतात. आणि त्याच अनुषंगाने आपण जी महाराष्ट्राच्या लेवलला जर आपण एक्झाम बघितली ती कोणती सांगणार आपण, कृषी कर्ज मित्र योजना, राईट. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघितलं बघा, हा आपला क्वेश्चन नंबर 10 होता. हाच क्वेश्चन नंतर आपण आणखी एक्स्ट्रा करतोय की 11वा क्वेश्चन असं समजून झालं. त्यामुळे हा क्वेश्चन नंबर किती असेल आपला 11वा. त्याच्यानंतर आपण बघताना काय सांगू, राष्ट्रीय सुरक्षा व संवाद कुठे आयोजित करण्यात आला. ठीक आहे ना, राष्ट्रीय सुरक्षा व संवाद असं विचारलं त्यांनी. आता तुम्ही बोला राष्ट्रीय सुरक्षा आहे, राईट ना, मग राष्ट्रीय सुरक्षा आहे तर याचं आयोजन कोणी केलं होतं, आयोजक कोण कोण होते याच्यामध्ये, आणि याचे आयोजक कोण कोण होते, तर याच्यामध्ये सांगू शकतो अजित डोभाल, राईट. कोण सांगणार, अजित डोभाल. अजित डोभाल म्हणजेच काय, आपण काय सांगू शकतो, सुरक्षा सल्लागार आहेत ते. कोण आहेत, सुरक्षा सल्लागार, त्यांचा एक सहभाग होता याच्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आणखीन एक पॉईंट सांगू शकतो की सौम्य स्वामीनाथन, कोणाचा, सौम्य स्वामीनाथन यांचा सुद्धा काय होता याच्यामध्ये सहभाग होता. प्रश्न काय विचारलाय, सुरक्षावर कुठे, याचा एक पॉईंट एक मेन्शन करायचा, महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आपण कुठं सांगू शकतो, पुण्यामध्ये. महाराष्ट्रामध्ये पण तुम्ही कुठं सांगाल, पुण्यामध्ये. तर पुण्यामध्ये कुठं, तर PDNS, पुणे डायलॉग नॅशनल सिक्युरिटी. काय, पुणे डायलॉग नॅशनल सिक्युरिटी हा एक प्रोजेक्ट तुम्ही सांगू शकता याच्यामध्ये. ठीक आहे ना. आणि याच्यामध्ये बघा अजित डोभाल सुरक्षा सल्लागार आहेत भारतासाठी. आणि सौम्य स्वामीनाथन कोण, तर सौम्य स्वामीनाथन यांचा एक पॉईंट लक्षात ठेवा. सौम्य स्वामीनाथन सांगताना काय सांगू शकतो की MS स्वामीनाथन यांच्या कोण आहेत, त्या मुलगी आहेत, MS स्वामीनाथन. आणि MS स्वामीनाथन काय की त्यांच्याशिवाय आपले ऍग्रिकल्चर हा टॉपिक कम्प्लीट होतच नाहीये. म्हणजे आपण काय बोलू शकतो, हरित क्रांतीचे जनक. ठीक आहे ना, हरित क्रांती ही MS स्वामीनाथन यांच्याशी कनेक्टेड केली जाते. आणि सौम्या स्वामीनाथन, आता आपण सांगू शकतो सौम्या स्वामीनाथन ह्या कोण होत्या, राष्ट्रीय सुरक्षेच्या याच्यामध्ये त्यांचा सहभाग होता. त्यामुळे त्याला आपण काय करू शकतो, इंटरलिंक करू शकतो. ठीक आहे. हा त्याचा फोटो आपण सांगू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण 12वा. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण कोणत्या तत्वांवरती आखण्यात आलेली आहे.
कारण की आपल्याकडे आपण आताही सांगू शकतो की 173 आपले जे तालुके आहेत, ठीक आहे ना, महाराष्ट्रामध्ये, ते काय पाणी टंचाई आहे. आणि ह्या योजनेचं मेन उद्दिष्ट काय, की या योजनेचं मेन उद्दिष्ट हा आहे की पाणी साठा काय करणे, पाणी साठा. पण पाणी साठा कधी, तर आपण बोलणार उन्हाळ्यामध्ये आजही महाराष्ट्रामध्ये 41 ते 42% लोकांना उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जातो, म्हणजे प्रॉब्लेम तयार होतो. आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने जी योजना काढली, मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण, कोणत्या तत्वांवरती आहे, तर त्याला काय बोलणार आपण, कॅच धरण. कॅच धरण म्हणजेच काय, तर त्याला बोलणार पाणी साठा, पाण्याला वाचवायचं कसं आहे, म्हणून याला एक टर्म वापरली जाते, कॅच धरण पाणी साठा. या अनुषंगाने काय केलेली आहे, ती तयार केलेली आहे, म्हणून तिला एक टर्म वापरला काय, कॅच धरण. या अनुषंगाने ती तयार केलेली आहे. म्हणून काय बनणार, याला क्लीन वॉटर नाहीये, स्टोर वॉटर नाहीये याची. आणि ही योजना कुठं राबवली जाईल, योजना आपण बोललो जातो, योजना ही राबवली कुठं जाईल, ठीक आहे ना. तर असा प्रश्न जर तुम्हाला आला तर याच्यामध्ये एक पॉईंट लक्षात ठेवायचा, काय सांगायचा, जिथं 50 ते 500, किती, 50 ते 500 पेक्षा जास्त लोकसंख्या आहे, ठीक आहे, लोकसंख्या असतील, किंवा 50 मी का बोलतोय, कारण की वाड्या असतात, ठीक आहे ना, किंवा एखाद्या वस्त्या असतात, तर त्या ठिकाणी सुद्धा ही योजना काय आहे, राबवली जाईल. हा त्याच्या मागचा महाराष्ट्र शासन गव्हर्नमेंटचा तो काय ऑब्जेक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघितला, आशिया खंडातील पहिली सौर ऊर्जा वस्त्रगिरणी कोणत्या राज्यात उभारली आहे, ठीक आहे, कोणत्या राज्यात, त्याला असं काय देणार आपण, येस, याला आपण सांगणार महाराष्ट्रामध्ये. आणि कोणत्या राज्यात, याच्यामध्ये पण आपण बोलू मराठवाडा रिजन मध्ये, ठीक आहे ना, मराठवाडा रिजन. त्याच्यामध्ये आपण बोलतो की मराठवाडा रिजन पाहिजे तसं डेव्हलप नाही, किंवा पाऊस तिथं कमी आहे. आणि जर तुम्ही याच्यामध्ये बघितलं, आशिया खंडामधला पहिला त्यांनी जर विचारलंय, आशिया खंडामधला पहिला विचारलंय, तर पहिला सौर ऊर्जा म्हणजेच काय, आता गव्हर्नमेंट काय बोलते की आम्हाला क्लीन एनर्जी बनवायची. काय बनवायची, क्लीन एनर्जी. आता क्लीन एनर्जीच म्हणजेच काय, तर आम्हाला गव्हर्नमेंटचा आपला एक टार्गेट आहे. गव्हर्नमेंट काय सांगते की 2030 पर्यंत भारत सरकारला 500 गिगावॅट काय करायचे, ऊर्जा तयार करायची. आणि या 500 गिगावॅट मधून सर्वात जास्त जी ऊर्जा आम्हाला कशातून बनवायची, सौर ऊर्जा. काय, सौर ऊर्जा. त्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी हा टॉपिक काय इम्पॉर्टंट आहे, कारण की तुम्ही काय बनवताय, तर तुम्ही सौर ऊर्जा बनवताय, कसं 500 गिगावॅट ह्याच्याने. आणि आशिया खंडातील हा पहिला सौर ऊर्जा वस्त्रगिरणी आपण सांगू शकतो प्रकल्प राबवण्यात येणार आहे. आणि हा कोणता असेल, 2030 पर्यंत 500 गिगावॅट, ठीक आहे. आणि त्या अनुषंगाने हा प्रोजेक्ट आपण बोलू शकतो की आशिया खंडातला पहिला महाराष्ट्रातला आपण हा रिजन सांगू शकतो. ह्या प्रकारे सौर ऊर्जा असेल, आणि तिथून काय केली जाईल, तिथून सांगू शकतो आपण सूर्याच्या पॅनलवरनं आपण लाईट केली जाईल, म्हणजे विद्युत तुम्ही तयार केली. कारण की आतापर्यंत विद्युत तयार करताना तुम्हाला काय लागतो, कोळसा लागतो. नेक्स्ट असेल महाराष्ट्रातील सर्वात तरुण, आपला क्वेश्चन नंबर 14वा, महिला बुद्धिबल ग्रँड मास्टर कोण बनली आहे, ठीक आहे. एक मिनिट कसं लक्षात ठेवायचा, ग्रँड मास्टर म्हणजेच काय, तर त्याला बोलतात GM, म्हणजेच आपण बोलू शकतो ग्रँड मास्टर. किंवा ग्रँड मास्टर कधी बोललं जातंय की एखाद्या खेळाडूने 2-3 ग्रँड मास्टरला जर हरवलं असेल, तर त्यांना काय बोललं जाते, ग्रँड मास्टर. आणि त्या अनुषंगाने जर बघितलं, महाराष्ट्रातील सर्वात तरुण महिला बुद्धिबल ग्रँड मास्टर त्यांनी विचारले. त्याच्यामध्ये आपण काय सांगणार की महाराष्ट्रामधून सर्वात बुद्धिबल तरुण सांगू शकतो दिव्या देशमुख. काय नाव आहे त्यांचं, दिव्या देशमुख. आता याच्यामध्ये आपल्याला 2 पॉईंट आहेत. काही 2 पॉईंट आहेत की महाराष्ट्राला 71वा ग्रँड मास्टर सुद्धा महाराष्ट्रामधूनच भेटलेलं आहे. तर त्यांचं नाव काय, तर संकल्प गुप्ता. काय नाव आहे त्यांचा, संकल्प गुप्ता, हा त्यांचं काय नाव आहे, GM. म्हणजे ते कितवे होते, 71वे होते, ठीक आहे, संकल्प गुप्ता. आणि जर आता बघितलं 72वा GM विचारला तुम्हाला, म्हणजे 2 दिवसामध्ये, म्हणजे 1 वीक मध्ये आपल्याला 2 ग्रँड मास्टर भेटले, तर त्यांना काय बोलू शकतो, मित्राबा गुहा, ठीक आहे, मित्राबा गुहा हा त्यांचा नाव आहे, कोणता, 72वा ग्रँड मास्टर. आणि दिव्या देशमुख जर यांचं बघितलं, दिव्या देशमुख, ठीक आहे, तर दिव्या देशमुख आपण काय सांगू शकतो, दिव्या देशमुख आपण सांगू शकतो की भारताची 22वी महिला, काय बोलणार त्याला, 22वी महिला ग्रँड मास्टर म्हणून त्यांची काय झाली, निवड झाली. भारताची 22वी महिला ग्रँड मास्टर म्हणून त्यांची काय झाली, निवड झाली, ठीक आहे. त्यामुळे क्वेश्चन तुम्हाला कसंही विचारलं जाईल, किंवा तुम्हाला विचारलं भारताचा पहिला ग्रँड मास्टर कोण, तर आपण काय सांगणार याच्यामध्ये, विश्वनाथ आनंद. विश्वनाथ आनंद भारताचा पहिला ग्रँड मास्टर सांगू शकतो
आणि जर त्यांनी विचारला 71वा ग्रँड मास्टर कोणतं, संकल्प गुप्ता, पण याच्यामध्ये त्यांनी विचारलं की सर्वात तरुण म्हणजे दिव्या देशमुख यांचा जर एज जर बघितला तर 16 एज आपण सांगू शकतो, 16 एज. आणि जर तुम्ही संकल्प गुप्ता यांचा एज बघितला तो आपण सांगू शकतो 18 वर्ष. ठीक आहे, 18 वर्ष हा त्यांचा एज आहे, किंवा तो सांगू शकतो 16 वर्ष. या दृष्टिकोनातून क्वेश्चन आपल्याला कसाही कोणत्याही फॉर्मॅटमध्ये विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार, नॅशनल क्राईम म्हणजेच काय, NCRB. ठीक आहे, नॅशनल क्राईम कंट्रोल ब्युरोच्या रेकॉर्डनुसार, अहवालानुसार भारतातील एकूण आत्महत्यापैकी किती आत्महत्या महाराष्ट्रात होतात? 11%, 12%, 13% आणि 14%. ऍक्च्युली हा क्वेश्चन का दिला माहिती आहे का, कारण की महाराष्ट्र आपण सांगू शकतो भारतामध्ये काय टॉप 1 आहे, भारतामध्ये त्याला सांगू शकतो टॉप 1 आहे. सर्वात जास्त काय इथं आत्महत्या होतात. सेकंड तुम्ही नंबर जर लावला याच्यामध्ये तर याच्यामध्ये सांगू शकतो आपण तामिळनाडू आहे, तिथं सेकंड नंबर लागतो. त्याच्यानंतर आपण जसं जसं नंबर लावत गेलो तर थर्ड पश्चिम बंगाल येईल आणि नंतर कर्नाटक आहे. पण आपल्यासाठी पॉईंट काय दिला की किती टक्के होतं, बघितलं तर 13%. किती म्हणजे 13% आपण सांगू शकतो आत्महत्या आहेत. आणि त्या आत्महत्येच्या 13% मध्ये मी काय सांगू शकतो की ऑलमोस्ट 19,500, हे फिगर कन्फर्म नाही पण 19,000 कन्फर्म आहे, 19,600 पण असेल का, एवढे आपले काय आत्महत्या झाले. आणि याच्यामध्ये पण सुद्धा आपण सांगू शकतो 16,000 काय फक्त स्टुडंटची आत्महत्या. किती स्टुडंट विद्यार्थ्यांची आत्महत्या. आणि 19,500 एवढा जो आकडा वाढला त्याच्या मागचं कारण आहे की मागची कोरोनाची कंडिशन होती. तर आपण भारताच्या दृष्टिकोनातून सांगितलं आत्महत्येचे प्रकार, महाराष्ट्र 1 नंबर आहे, किती 13%. जे सिंपल एक लॉजिक जर आपण लावलं तर युपीची जर पॉप्युलेशन बघितलं तर महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे युपीची पॉप्युलेशन, आणि महाराष्ट्राची पॉप्युलेशन कमी आहे. तरी सुद्धा युपी मध्ये जर बघितलं तर फक्त 3 आणि 4% लोकच फक्त 3 या 4% फक्त आत्महत्येचं प्रमाण आहे. आणि महाराष्ट्रामध्ये पॉप्युलेशन कमी असून सुद्धा महाराष्ट्रामध्ये प्रमाण एवढं आहे आणि महाराष्ट्र काय टॉप 1ला येते जर ओव्हरऑल इंडियाचा दृष्टिकोनातून आपण चेक केला तर. हा सुसाईड रेट सांगू शकतो आपण महाराष्ट्राचा 2019 आणि 2020 याच्यामध्ये बघू शकता. मुंबई आणि 2021 मध्ये 18,916 होते आणि 2020 मध्ये 19,909. तर या दृष्टिकोनातून आपण काय सांगू शकतो वाढले. आता याला कारण काय सांगू शकतो आपण, याला कारण आपण सांगू शकतो कोरोना किंवा कोविडचं कारण आपण सांगू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन जर बघितला याच्यामध्ये आन्सर पण दिलेला आहे. प्रसिद्ध लोकशाही लीलाधर हेगडे यांचे निधन ते कोणत्या चळवळीत सहभागी झाले होते? तर आन्सर इज दोन्ही बरोबर आहेत. आणि याच्यामध्ये बघितलं साने गुरुजींची पंढरपुरी चळवळ. आता साने गुरुजींची पंढरपुरी चळवळ होती की ती काय बोलू शकतो आपण, दलितांना काय बोलू शकतो, दलितांना मंदिरामध्ये प्रवेश या संदर्भात त्यांची काय होती चळवळ होती. ठीक आहे, आणि याच्यामध्ये सुद्धा लोकशाही लीलाधर हेगडे काय बोलू शकतो आपण सहभागी झाले होते. काय नाव त्यांचा, लोकशाही लीलाधर हेगडे, हे सुद्धा काय त्याच्यामध्ये सहभागी झाले होते त्या याच्यामध्ये, म्हणून त्यांची फेमस पर्सनॅलिटी. आणि नुकतं त्यांचं निधन झालं मुंबईमध्ये यांचं निधन झालं. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये पण त्यांचा सहभाग होता. आपण बोलू शकतो 1960 मध्ये की मराठी भाषिकासाठी महाराष्ट्र आणि गुजराती भाषेसाठी गुजरात हा जसा 60 मध्ये जसा नवीन महाराष्ट्र तयार झाला तर त्या संदर्भात सुद्धा आपण काय सांगू शकतो की याच्यामध्ये सुद्धा त्यांचा काय होता सहभाग होता. इव्हन द स्वतंत्र लढ्यासाठी पण त्यांचा काय होता सहभाग होता, म्हणून ते आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी. त्यामुळे नाव लक्षात ठेवा काय, प्रसिद्ध लोकशाही लीलाधर हेगडे हा त्यांचं काय नाव आहे. हा त्यांचा तुम्ही सांगू शकता फोटो इमेज आहे. अच्छा, क्वेश्चन तुम्हाला जर विचारला महाजन समिती, तर महाजन समिती मगाशी मी एक पॉईंट तुम्हाला सांगितलं. कोणता पॉईंट होता, संयुक्त महाराष्ट्र चळवळी. तुम्हाला माहिती आहे कर्नाटक आणि बेलगाव आणि याच्यामध्ये महाराष्ट्र हा जो वाद चाललाय कशाच्या संदर्भात, बेलगावच्या संदर्भात. कोणाकोणाच्या संदर्भात, कर्नाटक आणि महाराष्ट्र, कारण की बेलगावमध्ये मराठी स्पीकिंग जास्त आहे. या संदर्भात केंद्र सरकारने मित्रांनो केंद्र सरकारने एक ऑलरेडी एक कमिटी बसवली होती. काय बसवली होती, कमिटी बसवली होती. आणि कमिटीचा मेन उद्देश काय होता, कमिटीचा मेन उद्देश हा होता की हा जो बेलगावचा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी. बट महाजन समितीकडनं पण विषय सॉल्व्ह झाले. फक्त लक्षात काय ठेवायचं आपल्याला, तर महाजन समिती हा पॉईंट जर त्यांनी विचारलंच क्वेश्चन मध्ये तर तुम्हाला लक्षात ठेवायचे, कारण की हा कंटिन्युअसली न्यूज मध्ये बेलगाव, कारण की बेलगावच्या संदर्भात काही ना काहीतरी मी न्यूज बघितली असेल त्यावेळेला त्याच्या संदर्भात काय ह्या न्यूज मध्ये. सेकंड जर बघितलं आपण सेंद्रिय शेतमालाच्या उत्पादनात
सेंद्रिय शेतमालाच्या उत्पादनात महाराष्ट्र भारतामध्ये कोणत्या क्रमांकावरती आहे? ठीक आहे, आता हा क्वेश्चन त्यांनी जो विचारलाय तुम्हाला, तर आपण पहिला क्रमांक सांगू शकतो, पहिला मध्य प्रदेश, राईट. पहिला क्रमांक सांगू शकतो मध्य प्रदेश, दुसरा क्रमांक सांगू शकतो आपण महाराष्ट्र, तिसरा नंबर सांगू शकतो आपण राजस्थान. आता याच्यामध्ये कन्फ्युजन काय येते की नेमकी सेंद्रिय शेती म्हणजेच नेमकी काय, किंवा सेंद्रिय शेती म्हणजेच काय? तर सेंद्रिय म्हणजेच त्याला आपण काय बोलतोय, ऑर्गॅनिक फार्मिंग. काय बोलतोय मित्रांनो? ऑर्गॅनिक फार्मिंग, राईट ना. आणि अशी ऑर्गॅनिक फार्मिंग का त्याच्यामध्ये तुम्ही कोणताही रासायनिक खतांचा वापर करत नाही. कोणता रासायनिक खतांचा वापर करत नाही. तुम्ही खत वापरता पण कोणता वापरताय? ऑर्गॅनिक वापरताय. म्हणजे फॉर एक्झाम्पल शेणखत असेल त्या प्रकारे तुम्ही काय करताय? वापर करताय. म्हणजे याचा आन्सर सांगताना आपण काय सांगू शकतो? महाराष्ट्र. याच्यामध्ये आणखीन एक क्वेश्चन तुम्हाला असा येतो, क्वेश्चन काय येतो की बघा काय विचारले, हे जे राज्य आहेत यांनी 100% ऑर्गॅनिक शेती केलेली नाहीये. तुम्हाला वाटत असेल आमच्याकडे मग ऑर्गॅनिक शेती कुठे झाली, आम्ही आजही खत वापरतो. 100% ऑर्गॅनिक शेती झालेली नाहीये. ऑर्गॅनिक झाले पण किती झाले? ती 0.5%. म्हणजे शेतीचा जो उत्पादन आहे तो उत्पादन जो काढला जातो, किती 50% जे उत्पादन काढला जातो तो कशातून काढला जातो? आपण सांगू शकतो ऑर्गॅनिक फार्मिंग मधून. कुठून काढला जातो? ऑर्गॅनिक फार्मिंग मधून 50% आपण सांगू शकतो काढला जातो. तुम्हाला म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे काय तर तुम्ही ह्या फॉर्मॅटमध्ये त्याला सांगू शकता. वर्मी कंपोस्ट असेल, शेणखत असेल, त्याच्यापासून काय केली जाते? बायोलॉजिकल मॅनेजमेंट असेल, ठीक आहे ना, त्याप्रमाणे ती काय केली जाते? ऑर्गॅनिक फार्मिंग केली जाते. तुम्हाला जर विचारला पहिला सेंद्रिय राज्य कोणता, जसा क्वेश्चन तुम्हाला विचारलं तर आपण त्याला काय बोलू? सिक्कीम. काय बोलणार मित्रांनो? सिक्कीम असा एक राज्य आहे का ज्यांनी 100% त्यांच्या शेतीचं उत्पादन आपण काय बोलू शकतो? कसा असेल? ऑर्गॅनिक फार्मिंग असेल. काय असेल तो? ऑर्गॅनिक फार्मिंग असेल. म्हणजेच तो काय असेल? सेंद्रिय राज्य. म्हणजे हा अख्ख्या आपण इंडियामध्येच नाही बोलू शकत, तर अख्ख्या वर्ल्ड मध्ये बोलू शकतो की पहिला ऑर्गॅनिक फार्मिंग करणारा राज्य कोणता? तो भारतामध्ये, आणि त्याचं नाव काय सांगणार आपण? सिक्कीम. 100% शेती उत्पादन त्यांनी काय केलेलं आहे? ऑर्गॅनिक फार्मिंग केलेली आहे. त्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट. सेकंड क्वेश्चन जर आपण बघितला की गेल्या 3 रखडलेले महाराष्ट्र राज्य महाकवी कालिदास संस्कृती साधना पुरस्कार जाहीर करण्यात आले, या संदर्भात सत्य काय? काय विचारलं? महाराष्ट्र राज्य महाकवी कालिदास संस्कृती ते बघितलं तर का दिला जातो? तर संस्कृतचे भाषेचे प्रचार प्रसार, संस्कृत अध्ययन, म्हणजे मेन मुद्दा हा संस्कृतचा आहे. त्यामुळे पहिला स्टेटमेंट इज राईट आहे. फर्स्ट स्टेटमेंट इज राईट. प्राचीन संस्कृत पंडित पुरस्कार पंडित कृष्णशास्त्री जोशी 2018 मध्ये त्यांना भेटलाय. आणि आत्ताचं बघितलं तर आपण सांगू शकतो की देशमुख गडजालकर, ठीक आहे, यांना 2020चा सुद्धा भेटलेला आहे. किंवा आपण पंडित राजेश्वर शास्त्री देशमुख यांना सुद्धा भेट. तर ह्या दृष्टिकोनातून दोन्ही पॉईंट आपण काय सांगू शकतो? एक्झॅक्टली राईट आहेत. त्यामुळे दोन्ही स्टेटमेंट काय त्याच्यामध्ये करेक्ट स्टेटमेंट आहेत. दोन्ही स्टेटमेंट आपण काय सांगू? याच्यामध्ये करेक्ट स्टेटमेंट येतात. जर नेक्स्ट क्वेश्चन बघितलं आपण, हा आपला 19वा क्वेश्चन आहे. पारवा व्हायरस हा अलीकडेच चर्चेमध्ये होता, खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? खालीलपैकी. आता याच्यामध्ये बघितलं तर मागे तुम्ही न्यूजमध्ये बघितलं असेल की 2000 कुत्र्यांना काय झालं होतं? पारवा व्हायरसची लागण झाली होती. आता हा कशाच्या संदर्भात येतो? येस, याला काय आपण पारवा व्हायरस, म्हणजे पारवा व्हायरसचा तुम्ही सांगू शकता. कारण की हा क्वेश्चन का इम्पॉर्टंट आहे? SSC स्टाफ सिलेक्शनला पण हा क्वेश्चन विचारला गेला होता. आणि मोस्ट ऑफ याच्यामध्ये जर बघितलं पचन यंत्रणावरती काय होतं? याचा त्रास होतो. म्हणजे डिहायड्रेशन बोलू शकतो, उलटी बोलू शकतो. हा कुत्र्याला त्याचा त्रास झाला होता. आणि ऑलमोस्ट आपण बोलू शकतो 2000 कुत्र्यांना याची काय झाली होती? लागण झाली होती. किती? 2000. तुम्ही जर माझे पेपरमध्ये जर वाचला असेल तर तुम्हाला माहिती असेल की पारवा व्हायरस म्हणजे नेमकी काय. तर तो कोणत्या मानवाशी तो कनेक्टेड नाही किंवा कोणत्या पक्षाशी कनेक्टेड नाही. तो आपण काय सांगायचा की तो एक्झॅक्ट जो कनेक्टेड आहे तो प्राण्याशी म्हणजे कुत्र्यांशी तो कनेक्टेड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट जर बघितलं याच्यामध्ये खालीलपैकी कोणत्या भारतीय खेळाडूची जागतिक बॅडमिंटन महासंघात BWF मध्ये निवड झालेली आहे? जागतिक बॅडमिंटन मध्ये त्याच्यात आपण काय सांगू? PV सिंधू. ठीक आहे ना. PV सिंधू आपण सांगू शकतो भारताची पहिली महिला की त्यांना 2 ऑलिम्पिक मेडल भेटलेले आहेत. भारताची पहिली महिला म्हणजे त्यांना सिल्वर पण भेटलेला आहे
आणि ब्रॉन्झ पण भेटलेले आहे. भारताची पहिली महिला आपण काय सांगू शकतो, त्यांना तो भेटलेला होता. म्हणजे हे होते आपले मोस्ट ऑफ महाराष्ट्राच्या संदर्भातील, म्हणजे हे त्यांचं आपण फोटो सांगू शकतो. आणि रिसेंटली आता यांचं निधन झालं की नंदू, काय म्हणतो त्याला आपण, नंदू नाटेकर. ठीक आहे, नंदू नाटेकर महाराष्ट्राचे बॅडमिंटन चॅम्पियनशिप, यांचं पण रिसेंटली निधन झालं. आणि ते पण कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर बॅडमिंटन ह्या खेळाशी ते संबंधित आहेत. तर त्याला आपण काय करू शकतो, इंटरलिंक करू शकतो. मोस्ट ऑफ आपण काय करू शकतो, इंटरलिंक करू शकतो. ते होते आपले आजचे जो मोस्ट ऑफ काय बोला त्याला, चालू घडामोडीचे आपले जे टॉपिक. या संदर्भात आपण आज काय केलं, आज फक्त आपण महाराष्ट्राच्या रिलेटेड फक्त चालू घडामोडी घेतली. आणि मोस्ट ऑफ जे स्टुडंट कंटिन्युअसली जर बघत असतात तर याच्यामध्ये तुम्ही माहीत असेल की तुम्हाला आपण हे क्वेश्चन आपले झालेले होते. ती एक जस्ट एक आपली रिव्हिजन बेस होती की नेमकी तुम्ही रिव्हिजन आपली फक्त महाराष्ट्राच्या ओरिएंटेड क्वेश्चन बद्दल. आणि जेव्हा नेक्स्ट आपला जो असेल तो आपला सेम टायमिंग असेल 8:30 वाजता 8:30. आणि आय होप तुम्ही प्रत्येकाने, जेव्हा पण नवीन स्टुडंट असेल, तुम्ही काय टिक्कर न्यूज ॲनालिसिस TNA आपला काय TNA आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही प्रत्येकाने काय केलं असेल, जॉईन केलंच असेल. नसेल केलं तर तुम्ही याला जॉईन व्हा, जेणेकरून लेक्चरची PDF तुम्हाला काय भेटत राहील. ज्या दिवशी आपला लेक्चर होतो, मॉर्निंगला लेक्चर होतो, त्याची PDF काय करतो मी रात्री तुम्हाला 8 नंतरची PDF पाठवतो. म्हणजे जे स्टुडंट लाईव्ह बघतायत त्या स्टुडंटनी काय केलं पाहिजे की 8 नंतर त्यांनी ते टायमिंग लावून त्यांनी सॉल्व्ह केलं पाहिजे. हा त्याच्या मागचा मेन उद्देश आहे. आणि आपला TNA ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं असेल त्यांना धन्यवाद. ज्यांनी नसेल केला तर आय होप तुम्हाला सेशन आवडलाच असेल. आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. आणि तुमचे कोणी फ्रेंड्स असतील, तुमचे कोणी मित्र असतील की नॉलेज आपण जेवढा शेअर करू तेवढा नॉलेज काय होतो, वाढत जातो. त्यामुळे तुम्ही त्यांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा काय होईल, फायदा होईल. उद्या सेम म्हणजेच आपला टायमिंग काय असेल 8:30 AM हा आपला मॉर्निंगचा काय असतो टाईम असतो. त्या टायमाला आपला लाईव्ह सेशन काय होत असतो, स्टार्ट होत असतो. ठीक आहे, मग भेटूया उद्या. जय हिंद आणि हॅव अ नाईस डे. थँक्यू.